आता माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांनी हे मान्य केलं. मी जरा भेटलो ह्या सगळ्या विषयामध्ये हाऊसमध्ये मी विषय पण मांडला. बघा हे कुठल्याही आता मला सरपंच पण भेटले लोट्याचे. मी त्यांना सांगितलं चारही गावांचा मिळून आता पुन्हा आपल्याला एक सभा घ्यावी लागेल. मी त्या जे हे आहेत काय उद्योजक आहेत त्यांना पण भेटलो. माझा तोडगा काय तुमच्या माध्यमातून मी सांगतो, परत एकदा जाऊ द्या. माझा तोडगा काय आहे की 25,000 नोकऱ्या देणारे आम्हाला उद्योजक पण हवेत, पण त्यांनी केलेलं प्रदूषण नको आहे आम्हाला, आणि आम्हाला प्रदूषण निर्मूलन हवं आहे, नियंत्रण नको आहे. मग मी त्यांना जाऊन भेटलो की तुम्हाला हे निर्मूलन किंवा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जास्तीचा निधी हवा असेल, तुमच्या अडचणी असेल सरकारकडे मागा एक, आणि जे CETP जे चालवत आहेत ते तुम्ही नाही चालवायचं. दॅट इज रॉंग. तुम्ही नाही चालवायचं. ते अशा योजनेकडे गेलं पाहिजे की ते प्रामाणिकपणे ते लोकांची काळजी. म्हणून हा विषय मी मांडलेला आहे आणि माननीय उदयजींनी त्याला होकार दिला. आणि उदयजींनी सांगितलं की आम्ही MIDCच्या माध्यमातून असं कोण चालवणार आहेत त्यांची निविदा मागवतो आणि आम्ही तो हँडओव्हर करतो. हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता तो प्रोसेस चालू आहे त्यांचा, पण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं काम संपत नाही. मच्छीमारीला उद्योगाचा दर्जा देण्याचं गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मान्य केल्यानंतर त्याचा निर्णय पण झाला. आता मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की काय झालं? फार चांगला प्रश्न विचारला. माननीय नितेशजी राणेंनी, पालकमंत्री सिंधुदुर्ग, मत्स्योद्योग मंत्री यांनी सगळ्यात मोठी गोष्ट केली म्हणजे जसा जमिनीवरचा 7/12वरचा शेतकरी असतो तसा मच्छीमाराला आधी पहिला शेतकऱ्याचा दर्जा दिला. समजून घ्या, फार मोठी गोष्ट आहे, क्रांती आहे. पाण्याचा सुद्धा 7/12 असू शकतो, ती पण पाण्यावर चालणारी शेती आहे. हे 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 आपल्या सरकारने त्याचा कॉग्निजन्स घेतला आणि माननीय मंत्री महोदयांनी ते मंजूर करून घेतलं माननीय मुख्यमंत्र्यांकडनं. त्यामुळे आता त्यांना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणून आता ज्या काही योजना शेतकऱ्यांना लागू होतील जमिनीवरच्या, तशा मच्छीमारांना म्हणजे पाण्यावर शेती करणाऱ्या लोकांना सुद्धा होईल. क्रमांक 1. क्रमांक 2, आता ते अनेक प्रकल्प आणत आहेत. मच्छीमारांसाठी अनेक योजना आणतातच आहेत, पण त्याबरोबर उद्योजक म्हणून आता सिंधुदुर्गामध्ये त्यांनी जहाज बांधणीचा एक कारखाना सुरू केला, परवा उद्घाटन केलं. अनेक जेटीज हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत मेट्रो टॅक्सी सुरू करत आहेत. म्हणजे खूप आमचा डायनॅमिक मंत्री आहे आणि तो वॉटर टॅक्सी. त्यामुळे असे करतायत. आता ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत, यांना सुविधा दिलेल्या आहेत. डिझेल असतील, पेट्रोल असतील, अनेक गोष्टी. आणखीन काय राहिल्या असतील ते तुमच्या माध्यमातून या मंत्री महोदय आपले आहेत, खूप चांगले आहेत आणि ते ह्या चांगल्याचा पाठपुरावा करतात. MMB. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो मुद्दाम, की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विल बी द नेक्स्ट हब ऑफ मेरीटाईम बोर्ड. कारण हे दोन्ही जिल्हे मुंबई आणि रायगडला जवळ आहेत. रायगडचा विकास होत आला, आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा होईल. म्हणून गड्यानो, माझं तुमच्या माध्यमातून सांगणं, आपलं आपलं गाव पकडा, गाव सोडून जाऊ नका, गावात जा. 25 वर्षाने सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये गावं भरलेली असतील. आम्ही नसू, तुम्ही असाल, पण परत गड्या गावाकडे ये, आम्ही तुला रोजगार द्यायला तयार आहे, आम्ही नेटवर्कचं काम करायला तयार आहे, पण आपलं गाव विकू नको, जमीन विकू नको, असा आमचा संदेश आहे. साहेब, दाभोळ खाडीचा पूल जो आहे अनेक वेळा शनिवारला द्यायला, आता पुन्हा टेंडर निघालं, पुन्हा टेंडर पण वाटत काय सापडल्याची चर्चा आहे. नेमकं काय, कधी तो पुलाचा प्रश्न मार्गी? नाही, मी थोडी माहिती घेऊन सांगतो, कारण टेंडर झालेलं आहे. आता त्याच्यात काय अपडेट आहे ते मी तुम्हाला पुढच्या प्रेसमध्ये घेऊन सांगतो. राजकीय विचार आहे, काही विचार. भास्करराव तुम्ही ऑफर दिली होती भाजपमध्ये या, आणि ते सातत्याने अलीकडे टीका करतात. त्यांच्या रामरक्षा अभियान त्यांनी गुहागरमध्ये सुरू केले. काय करतात? गुहागरमध्ये त्यांनी अभियान सुरू केलं, रामरक्षा अभियान सुरू केले भास्कर जाधवनी. तुम्ही त्यांना अलीकडे चिपळूणमध्ये व्हिडिओमध्ये ऑफर, तुमच्याकडे नेता मला हवा अशी ऑफर दिली, काय सांगाल त्याबद्दल? आमच्या इकडे भारतीय जनता पक्षाचं ही राष्ट्रावर प्रेम करणारी पक्ष आहे. हा पक्ष नाही, हा राष्ट्रप्रेमी लोकांचा संच आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, आमच्याकडे असं आहे की जे असतील तसे घ्या, आपल्याला हवे तसे घडवा. त्यामुळे भास्करराव कसे असले आमच्याकडे आले की ते आम्ही घडवू देणार. आमचं असं म्हणणं आहे की आता हा देश आपला कोकणाचा भाग, देशाचा सोडा, कोकणात आता आपण डेव्हलपमेंटकडे गेलो पाहिजे. नाही ते तरुण पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे मी आग्रहाने सांगितले की जे चांगलं काम करत आहेत त्यांनी सोबत या. सोबत या म्हणजे आमच्या पक्षातच यायला पाहिजे असं का नाही, सरकारच्या माध्यमातून आपण काम करून घ्या. त्यामुळे तो आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे असं काही नाही म्हणजे त्यांनी माझ्यात पक्षात येऊन पक्ष प्रवेश करून विरोधात राहून सुद्धा पण चांगलं काम करून घेता येतं. त्यामुळे ते करावं, त्यांना आवडलं तर त्यांनी यावं. माझे मित्र आहेत ते. मच्छीमाराला व्यवसायाचा दर्जा दिला उद्योगाचा, त्यांचं डिझेल 25 रुपये महाग केलं.
आता त्यांना दापोलीत येऊन डिझेल प्रत्येकाला घेऊन जायला लागतं 25 रुपये स्वस्त, कारण त्यांना ज्या सोसायटी मार्फत जे डिझेल पुरवलं जातं ऑइल कंपनीकडून ते 25 रुपये महाग आहे. 25 रुपये महाग घेणं काय प्रत्येकाला परवडत नाही. एक तर आधी मच्छीमध्येच परवडत नाही. या संदर्भात काही मी थोडी माहिती घेतो, मंत्री महोदयांशी पण बोलतो. तुम्ही चांगली माहिती सांगितलेली आहे. मी त्याची कालचं एक मी आता महाराष्ट्राचा प्रवक्ता पण आहे भारतीय जनता पक्षाचा, त्यामुळे एका गोष्टीवर मुद्दाम सांगतो की काल कपिल सिब्बल साहेबांनी, जे उबाटा शिवसेनेचे वकील आहेत, त्यांनी काल एक गोष्ट सांगितली, ती तुमच्या वाचण्यात आली असेल, की त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती केली की आता हे धनुष्यबाण जी निशाणी आहे ते फ्रीज करून टाका. बरोबर आहे ना? ऐकण्यात आली की नाही? त्यामुळे आता तुमच्या या गोष्टीवरनं जनतेच्या आणि किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे धनुष्यबाण हे निशाण आहे, आता त्यांचा समज असा झाला आहे की त्यांची सगळ्या गोष्टी कपिल सिब्बल हे वकील आहेत, त्यांच्या विरोधात ही केस, म्हणजे त्यांची केस स्ट्रॉंग नाही, हे धनुष्यबाण हे शिंदे साहेबांकडे जाणार असं मला वाटतं त्यांनी गृहीत धरलं आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण किमान आपल्याला मिळत नाही तो दुसऱ्याला मिळू नये याच्या प्रयत्नात उभाटा लागलेला आहे. उभाटाची जी मंडळी आहे त्यांनी आपला पक्ष योग्य प्रकारे सांभाळला नाही. ज्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी हे धनुष्यबाण चिन्ह दिलं, शिवसेनेला जन्म दिला, शिवसेना अख्ख्या देशात एक ही चळवळ म्हणून निर्माण केली, ती बाळासाहेबांच्या सुपुत्रांना आणि बाळासाहेबांच्या जे इतर जे मंडळी आहेत त्यांना पेलवलं नाही. धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे, हे शिवधनुष्य उबाटाला पेलवलं नाही. आता त्यांच्या बाळासाहेबांच्या हाताखाली तयार झालेल्या शिंदे साहेबांनी पेलवलं. आता ज्याला पेलवलं त्याच्याकडे जाईल. सर, संजय राऊत सातत्याने म्हणतात की मुख्यमंत्री बदल होणार वगैरे, असं तुमच्याकडं संजय राऊतांची सारखी विधानं अशी आहेत की मुख्यमंत्री बदल लवकरच होईल वगैरे. संजय राऊतांचे आता इतर सगळे विषय संपले, त्यामुळे आता त्याला काहीच विषय नाही, तर मुख्यमंत्री बदल हा विषय त्याने घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना दररोज सकाळी काहीतरी रतीब लागतो. दूधवाला भैया कसा सकाळी आल्याशिवाय बिचाऱ्या गृहिणीला चैन पडत नाही की दूध नाही तर फुटी चहा प्यायला मिळेल. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता, हा आल्यामुळे काहीतरी बातमी येईल. त्यामुळे आता सगळ्याच संपल्या. सरकार फार छान काम करतं, केंद्रात राज्यात फार सुंदर काम करतं. आता ते राऊतांना काही शिल्लकच राहिलं नाही. त्यामुळे आता राऊत सकाळ संध्याकाळ ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी येईल ती पिल्लं सोडण्याचं काम करतं. त्यामुळे राऊतांकडे काही फार राहिलं नाही ताकद. साहेब, बाळमानीचा पक्षप्रवेश हा रोखला गेला होता असं बोललं जातं, मात्र बाळमानीच्या स्टेटसला काय भाजपचं किंवा बघायला मिळतं नेमकं प्रवेशाचं. म्हणून बाळमाने हा विषय महाराष्ट्र प्रदेशकडे आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते छोटे आहोत, त्यामुळे बाळमाने हे मोठे नेते होते, त्यामुळे त्या मोठ्या नेत्यांचा विषय प्रदेशकडे आहे. त्यामुळे ज्या दिवशी प्रदेश सांगेल, मुख्यमंत्री सांगतील, रवींद्र चव्हाण सांगतील, तेव्हा त्यांचा प्रदेश होईल. त्यांनी अगोदरच क्लिअर केला रवींद्र चव्हाण साहेब, म्हणजे हा प्रवेश चव्हाणांनी रोखलाय. नाही, रोखला असं नाही, तो त्यांच्या ताब्यात आहे, ते सांगतील. हा आम्हाला अधिकार नाही. आम्ही छोट्यांचा प्रवेश घेऊ शकतो, मोठ्यांचा प्रवेश मोठे घेतात. त्यामुळे तो आमच्या कार्यकक्षेच्या बाहेरचा विषय आहे.